आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही बाप्पांच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आषाढ महिन्यातील शेवटचा मंगळवार आहे, कारण मी आधीच ओटी मला आज भरायची आहे आणि तुम्ही पण तुमची जी कोणी कुलदेवी असेल तिची ओटी तुम्ही भरू शकतात, कारण आज शेवटचा मंगळवार आहे। याच्यानंतर गुरुवारी अमावस्या असते, त्यामुळे तुम्ही गुरुवारी भरू शकत नाही ओटी, त्यामुळे मग मी आज भरते। तर हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत जर पोहोचला तर तुम्ही पण आज रात्री 12च्या आतपर्यंत तुम्ही कधीही ओटी भरू शकतात। कारण कसं आपण कितीही पूजापाठ करा, पण आपण जर आपल्या कुलदेवीचा मान सन्मान केला नाही, तिची पूजा केली नाही, तर आपल्याला कुठलीही सेवा फळत नाही। ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती पण असेल, पण मी पण सांगते तुम्हाला, म्हणून आपल्या आणि कुळदेवी म्हणजे ही आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते। त्यामुळे कुळदेवीची सेवा ही वर्षातून एकदा आपल्या कुळदेवीच्या निवासस्थानी जाऊन आपण तिची ओटी भरावी, तिचा मानपान करावा। अशा प्रकारे आता मी तुम्हाला दाखवते मी पूजेमध्ये काय काय घेतले आणि घरच्या घरी आता आपल्याला नाही, आपण एवढ्या लांब नाही जाऊ शकत, तर मग आपण घरच्या घरी पण तिचा मान सन्मान करू शकतो। आणि जेव्हा कधी आपण जाऊ तेव्हा आपण जी ओटीतलं साहित्य असतं ते आपण स्वतः वापरू शकतो किंवा तिथं नेऊन देऊ शकतो। अशा प्रकारे आपण कुलदेवतेची सेवा करू शकतो। असं नाही की कुलदेवता आपली लांब आहे म्हणून आपण तिकडे गेलंच पाहिजे आणि तिथं गेल्यानंतरच आपली सेवा होईल, असं काही नाही। तुम्ही तुमच्या देवघरात फोटो असेल ना, तर तिथेही तुम्ही कुलदेवतेची सेवा केली, आशीर्वाद मिळतो, आपल्या कुलदेवतेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो तेवढाच। तर अशा प्रकारे चला आता कशा बघू शकता तुम्ही, मी ना एक कॉटनची सुती साडी घेतली आहे, एक ब्लाऊज पीस घेतले, एक नारळ घेतले आणि देवीला विडा अर्पण करायचा। आता देवीला विडा कसा अर्पण करायचा, मी घरच्या घरी विडा अर्पण बनवलाय तर बघा, 2 लवंग, 1 वेलदोडा आणि थोडीशी बडीशोप आणि 2 जोड पानं अशी घ्यायची। चुना वगैरे काहीच लावलेला नाही आहे, मी घरच्या घरी विडा तयार केलाय, त्यामुळे मग आणि 11 रुपये दक्षिणा आणि देवीसाठी ही वेणी, कारण मला गजरा मिळाला नाही म्हणून वेणी घेतली। देवीसाठी एक माझ्याकडे ठुसी होती ती घेतली, मेहंदीचा कोन घेतलाय, हिरव्या बांगड्या घेतलाय आणि मी प्रत्येक देवीची ओटी गहू पण घेतले, कारण मी प्रत्येक देवीची ओटी गव्हानेच भरते। चला तर मग जाणून घेऊया आषाढ महिन्यात ओटी कशा पद्धतीने भरायची ते। आषाढ महिन्यात देवीची ओटी भरणं आणि देवीचा मान सन्मान करणं याबद्दल माहिती। देवीची ओटी कशी भरावी। देवीची ओटी भरण्याची वेळ आषाढ महिना संपेपर्यंत कधीही देवीची ओटी भरता येते, विशेषतः शुक्रवार किंवा देवीच्या वारानुसार तुम्ही ओटी भरू शकता। ओटीमध्ये खण, नारळ, तांदूळ, हळद, कुंकू, सुपारी, बदाम, खारीक इत्यादी वस्तू असाव्यात। तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे वस्तू घेऊ शकतात। ओटी भरताना देवीला मनोभावे नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना करावी। ओटी भरण्याची पद्धत, ओटी भरताना ओटी भरणाऱ्या व्यक्तीने तिच्या पदरात या वस्तू घेऊन देवीच्या पदरात किंवा दुपट्ट्यात सोडायच्या असतात। त्यानंतर ओजळीने 3 किंवा 5 वेळा तांदूळ गहू व्हायचे असतात। देवीचा सन्मान कशा पद्धतीने करायचा। देवीची ओटी भरताना तिची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी। तसेच देवीच्या मंदिराला किंवा मूर्तीला हार फूल अर्पण करून तिची मनोभावे पूजा करावी। सुवासिनीने कपाळावर अनामिकामधले बोट किंवा अंगठा यांच्या साहाय्याने हळदी कुंकू लावावे। देवीला मनोभावे नमस्कार करून, देवी तुझ्या कृपेने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर नेहमी आशीर्वाद असू दे अशी प्रार्थना करावी। देवीचा मान सन्मान करताना, देवीची ओटी भरताना नेहमी मन शांत आणि प्रसन्न ठेवावे। देवीला नैवेद्य दाखवताना कोणतेही नैवेद्य चालतो, पण तो चांगला प्रतीचा असावा। ओटी भरताना देवीला काहीतरी अर्पण करण्याची भावना मनात ठेवावी, फक्त औपचारिकता करू नये। देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला स्पर्श करताना नेहमी स्वच्छ हाताने स्पर्श करावे। देवीच्या समोर बोलताना नेहमी आदराने आणि नम्रतेने बोलावे। आषाढ महिना हा देवीचा आवडता महिना मानला जातो, त्यामुळे या महिन्यात देवीची ओटी भरल्यास विशेष फलदायी ठरते। आपण आपल्या कुलदेवतेची किंवा त्या देवीवर आपली श्रद्धा आहे तिची ओटी भरू शकता। आपण आपल्या कुवतीनुसार आणि सोयीनुसार ओटी भरू शकता, कोणतेही बंधन नाही।
देवीला अर्पण करण्यासाठी साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेकडे असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील. अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. ओटी भरताना नारळाची शेंडी कडे देवीचे तत्व आकृष्ट होते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे संरक्षण कवच निर्माण होते. पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरीचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते. तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश याची शुद्धी होण्यास सहाय्य होते. हाताची ओझळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसेच मनोकोशातील सत्व कणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते. पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याची देवीप्रती भाव जागृत होतो. त्यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते. देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो? त्रिकोणी आकार हा ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी ब्रह्मांच्या इच्छाशक्तीशी निगडित आहेत. ब्रह्मांडातील इच्छा लहरीचे भ्रमणही उजवीकडून डावीकडून कडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी. यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करायची असते. अशा प्रकारे देवीची ओटी भरावी. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. बोला गड कालिका देवी माता की जय. धारवाली माता की जय. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय विचे, 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 ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय विचे. आता मी देवीला एवढंच सांगेल की जे काही चुकलं असेल ते
माझं असेल आणि जे चांगलं असेल ते तुझं. आता मी घरच्या घरी माझ्या पद्धतीने जशी जमेल तशी मी ओटी भरली आहे. देवी आईला आता माझं एकच म्हणणं आहे की ती देवी आईने ओटी स्वीकारावी. आणि देवी आई म्हणजे असं नाही की आपल्याला कुठल्या गोष्टी आपण याच्यात कमी घेतल्यात म्हणून आपल्याला काही शिक्षा करेल असं काही नसतं. फक्त मनात भाव पाहिजे. आता फूल आणि फुलाची पाकळी म्हणून आपण जे काही देवीला अर्पण करू ते देवी आई प्रेमाने आणि आनंदाने स्वीकारतेच. तर अशा प्रकारे मी म्हणजे देवी आईने माझ्या हातून सेवा करून घेतली. हेच मोठं भाग्य आहे माझं. कारण कसं पूर्ण महिना गेला पण मला वेळच मिळत नव्हता हे करण्यासाठी, ओटी भरण्यासाठी. पण आज शेवटचा मंगळवार होता ह्या महिन्याचा, आषाढ महिन्याचा, आणि तो मला मिळाला. तेच माझं मी मोठं भाग्य समजते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.